यम शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांति शांति शांति। विराट हिंदू संमेलनाच्या या मंचावर ज्यांनी आपल्या समुपस्थितीने आशीर्वाद दिले ते जतनगरीच्या विरक्त मठाचे किंवा या शिवानुभव पीठाधीश्वर मरोळ सिद्धेश्वर स्वामीजींना वंदन करून जत तालुक्याचे आराध्य गुरुबसव स्वामी महाराजांच्या मठाचे पीठाधीश्वर आणि विद्वान समाजाभिमुखी कार्यप्रवृत्ती असणारे आणि सर्वांना घेऊन पुढे वाटचाल करणारे चन्नबसव स्वामीजी यांच्या चरणी वंदन करून संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि समुपस्थित सर्व बंधुजनांना आणि मातृशक्तीला अनंत वंदन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना पूर्ण भारतभरात एक संकल्प करून, संकल्प हे की पंचपरिवर्तन करून हिंदुत्वाचा जागरण करायचं। हिंदुत्व म्हणजे कुठली जाती पंथ नाही आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयता आहे। हिंदुत्वाचा अर्थच आहे की नेशन फर्स्ट, आधी आपला देश आणि मग इतर। देशासाठी मी काहीही त्याग करू शकतो, काहीही श्रम करू शकतो आणि कितीही समर्पण मी करू शकतो, ही भावना ज्यांच्यात आहे त्यांना हिंदू असं म्हणतात। याच देशात राहून, इथलीच अन्न खाऊन, इथलीच पाणी पिऊन जर पाकिस्तान क्रिकेट जिंकल्याबरोबर टाळ्या वाजवत असतील, फटाके लावत असतील, तर त्यांना हिंदू म्हणणं जरा जड जाईल। देशावर ज्यांची प्रेम आहे, देशाच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस धडपडण्याची, या देशाचे जे संस्कार आहेत, आपल्याला ज्ञात आहे की हा देश छोटा नाही आहे, खूप मोठा देश आहे। याला हिंदुस्थान हिंदुस्थान असं म्हणतात। धर्म आमचा सनातन असला तरी सुद्धा बाहेरचे लोक आम्हाला ओळखण्यासाठी स्थानवाचक शब्दाचा उच्चार करून आम्हाला हिंदू हिंदू असे ओळखतात। आमचा धर्म सनातन आहे, पुरातन आहे आणि नित्यनूतन आहे। आणि आम्हाला बाहेरची लोक हिंदू हिंदू कारण आम्ही खूप मोठा होता।
इंडोनेशियापर्यंत होता. बाली द्वीपावर आजही इंडोनेशियामध्ये रामायणचे नाट्यप्रयोग केले जातात. हनुमंताचा जगातला सर्वात मोठं मंदिर इंडोनेशियाच्या बाली द्वीपावर आहे. आणि एवढंच नाही, बटू केव्ज हे तिथे आहे. आणि पावलोपावली इंडोनेशियाची लोक हिंदू संस्कार जे आहेत त्यांचे आचरण आजही करतात. नाव फक्त बदललेत त्यांचे इंडोनेशियाचा, पण आज तिथले जे प्राईम मिनिस्टर होऊन गेले त्यांचं नाव सुशीलो. आहेत मुसलमान पण नाव सुशीलो. आणि त्यांच्यानंतर आलेले प्राईम मिनिस्टर त्यांची पुत्री मेघावती किंवा तिचे वडील सुकर्णो. कर्ण जो होता त्याला नाव ठेवलेले सुकर्णो. त्या इंडोनेशियाच्या लोकांच्या नोटामध्ये आमच्यात जसं गांधीजींचं चित्र आहे त्यांच्यात गणपतीचे चित्र आहे. आजही जगातलं सर्वात मोठं मुस्लिम राष्ट्र आणि त्या मुस्लिम राष्ट्रात जे नोट छापले जातात त्या नोटामध्ये गणपतीचे चित्र आहे. ते म्हणतात आम्ही आमचा धर्म बदलले पण संस्कृती नाही बदललेले असं म्हणतात ते आजही. एवढंच नाही, मेघावती सुकर्णोपुत्री जी आहे ही मेघावती एक्स प्राईम मिनिस्टर आहे. तिनं घर वापसी केलेले, पुन्हा हिंदू धर्म स्वीकारले त्याने परवा. इंडोनेशियातील प्रचंड प्रमाणातील जनता परत हिंदू धर्मात, आमचा मूळ धर्म आहे आम्ही तिथेच जातो म्हणून पुन्हा मूळ धर्माकडे येत आहे. आणि त्यांचा एअरलाइन्स जे आहे त्याचं नाव आहे गरुडा. आमचा इंडियन एअरलाइन्स असं म्हणत होतो आम्ही पूर्वी, आता ते दिली गेली. पण त्या देशाचा सरकारी विमान संस्था जी आहे त्याचं नाव गरुडा. विष्णू भगवंताचा जो वाहन होता आमचा त्याच्याच नावाने गरुडा एअरलाइन्स म्हणतात ते इंडोनेशियाची लोक. कंबोडिया कुंती भोजांची राजधानी होती. पांडवांच्या काळात पांडुराजांची पत्नी कुंती, तिच्याशी लग्न झालं होतं, तिचं माहेर कंबोडिया आहे. आणि आजही जगातलं सर्वात मोठं देऊळ कंबोडियामध्ये आहे. म्हणजे भारताचा विस्तार एवढा मोठा होता. श्रीलंका भारतात होता. एकेकाळी ऑस्ट्रेलिया म्हणजे रावणाचा अस्त्रालय, अस्त्र शस्त्र ठेवण्याचा ठिकाण ऑस्ट्रेलिया, तो भारतात होता. ऑस्ट्रेलिया आणि लंकेच्या मध्ये 2-3 हजार 2-4 हजार छोटी छोटी द्वीपकल्प होती. काळांतराने समुद्राची पाणी वाढली, ते डुबले गेले. अफगाणिस्तान भारताचा हिस्सा होता. इराण इराक ही भारताची हिस्से होते. कुठपर्यंत? राजा रणजित सिंगापर्यंत अफगाणिस्तान भारतात होता. इराणच्या हद्दीपर्यंत भारत होता. आजूबाजूची ब्रह्मदेश असेल, भूटान असेल, हे सर्वही भारतात होते. अफगाणिस्तान तरी भारतातच होता. नेपाळ भारतात होता. पाकिस्तान आणि बांगलादेश तरी आपण ओळखताय हे भारतातच होते. आज जो भारत राहिलेले आहे, एक भाग, मोठा भाग जो राहिलेले आहे तो आमच्या पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानामुळे हिंदुस्थान म्हणून शिल्लक आहे. ज्या ज्या वेळी ज्या ज्या भागात हिंदूंची संख्या घटली, हिंदूंची संख्या म्हणजे सनातन धर्माची आचरण करणाऱ्यांची संख्या घटली, त्या त्यावेळी या देशाचे तुकडे बाहेर गेले. जेव्हा ज्या भागात हिंदूंची संख्या घटली तो पाकिस्तान झाला.
बंगालमध्ये हिंदूंची संख्या घटली, बांगलादेश झाला, तो पाकिस्तानात आधी गेला, नंतर बांगलादेश झाला. अफगाणिस्तानामध्ये जिथे गांधारी आणि कैकईंचे माहेरघर ज्या अफगाणिस्तानमध्ये आणि त्या सीमा भागात आहेत, ते हिंदुस्थानचे भाग होते, हिंदूंचा वास्तव्य होता, तिथे हिंदूंची संख्या कमी झाली. बघता बघता ते अफगाणिस्तान झाला, बलुचिस्तान झाला, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला. आणि नेपाळ भारतात येऊ पाहत होता, पण आमचे राज्यकर्ते म्हटले नको आम्हाला. आणि आज तोही एकमेव आपल्या शेजारी होते हिंदूंची, तेही आत्ता 50% धर्मांतरित होऊन नष्ट होण्याच्या, हिंदू धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंका हिंदूंचा होता, हळूहळू हिंदूंची संख्या घटली, लंकाही आमच्यातनं तुटून गेला. मलेशियाही एकेकाळी हिंदूंचा देश होता, तोही तिथे संख्या जसं घटली तसं तुटून गेला. त्याच्या शेजारीच अजून एक देश, मल्लांचा देश म्हणून ओळखला जात होता, तोही आमच्यातनं गेला. जिथे जिथे आमची संख्या कमी होते, हिंदूंची संख्या कमी होते, हिंदू मोठ्या मनाची माणसं, द्वितीय महायुद्धाच्या प्रसंगी म्हणा, त्याच्याही आधी जेवढी जागतिक युद्ध झाली, युद्धामध्ये जे जे लोक त्या देशातून स्थानभ्रष्ट झाले आणि भारतात आली, आश्रय मागितले, तर आश्रय देणाऱ्यांचा देश, अतिथी देवो भव म्हणून सगळ्यांनाच आपल्यात सामावून घेतले. बघा, जगातल्या खूप साऱ्या संस्कृतींवर खूप सारे आक्रमण झाले, आक्रमणात ते सर्व संस्कृती नष्ट झाले. इराकवर मुस्लिम संस्कृतीचा आक्रमण झाला, जिथे मेसोपोटेमियन संस्कृती होती, खलास झाले. फक्त 15 वर्षात संपले. इराणवर मुस्लिम आक्रमण झाला, फक्त 17 वर्षात इराक संपला. पारशी लोकांचा पर्शिया म्हणून ओळखला जात होता आणि सर्वही धर्मांतरित करून मुस्लिम बनले, आणि ज्यांना बनायचं नव्हतं त्या काही लोक तिथून बाहेर पडले, आले आणि आमच्या देशात इथे आले. गुजरात, मुंबई आणि उत्तर भारतात काही ठिकाणी महाराष्ट्रात आले आणि त्या दुधात साखरेप्रमाणे राहिले. आणि आज भारत निर्माण करण्यामध्ये आम्ही भारतीय आहोत या अभिमानाने टाटासारखी लोक हे देश बांधण्यास मदत केली. हे इराणमधून आलेले, त्यांनाही स्वागत केले आपण, त्यांच्यासाठीही मंदिर बांधून दिली आणि आपल्या भावंड्यासारख्या त्यांना आपण जपलो. जेव्हा द्वितीय महायुद्ध झाला त्यावेळी 40 लाख लोकांची कत्तल झाली इस्रायलमध्ये, आणि तिथून प्राण वाचवण्यासाठी जिकडी तिकडी माणसं धावले, जिथे तिथे अनेको देशांमध्ये गेली तिथली लोक, नरसंहार झाला. आणि भारतात खूप लोक, ज्यू लोक भारतात आले. आल्यानंतर भारतीयांनी आपल्या भावंड्यासारखं त्यांचं रक्षण केला, त्यांना लागतील ते मंदिरं बांधून दिली, आपल्या शेजारी उद्योग व्यवसाय करण्याकरता त्यांना मदत केली. आणि पुन्हा काही वर्षानंतर इस्रायल जेव्हा पुन्हा लोक एकत्र येऊन इस्रायल देशाची स्थापन केली, त्यावेळी त्यांच्या संसदेत पहिला ठराव पास केले त्यांनी भारताचं अभिनंदन करण्याचा. का? आम्ही लोक ज्या ज्या देशात गेलो आम्हाला दुय्यम वर्तणूक मिळाला, एकमेव देश भारत असा आहे की आपल्या पोटच्या पोरांसारखं, आपल्या भावंडांसारखं आमचं सांभाळ केलं, म्हणून आम्ही भारताला सदाकाळ कृतज्ञ राहू म्हणून त्यांनी अभिनंदनाचा ठराव पास केला. मी एवढ्या गोष्टी का सांगितला?
तर आम्हा हिंदू लोकांचा मन कधीही छोटं नाही. सदाकाळ आम्ही सर्वांचा आदर सन्मान करत आलो. 7व्या शतकात इस्लाम धर्म स्थापन झाला. 630-32 पैगंबरांचा जन्म, म्हणजे 7व्या शतकात इस्लाम धर्माचा स्थापन झाला. आणि त्यांच्यात जोरात भांडणं झाले. महम्मद पैगंबरांची भावबंदकी जी होती त्या सगळ्यांना मारपीट करून तिथून हाकलून काढले. तर त्यांना रक्षण देणारा कोण होता, तर आमचा हिंदुस्थानातला सिंधू नदी तीरावरचा एक राजा ताहिर सेन पैगंबरांच्या भावबंदांना रक्षण देण्याकरता आपली पूर्ण प्राण पणाला लावून लढले आणि त्यांना सुरक्षित ठेवले. एवढंच नाही, त्या हसन हुसेन नावाची जी मंडळी होती यांच्यासाठी बगदादपर्यंत जाऊन त्या बगदादमध्ये सुद्धा लढाई लढून आले त्यांच्यासाठी आमचा राजा ताहिर सेन. ही आमची इतिहास आहे. आम्ही कोणालाही असं पंक्तिभेद नाही केले, सर्वांचे रक्षण करत आलो. पण ज्या ज्या लोकांना आपण आपल्या देशात घेतली त्यातले खूप लोक आपल्यासारखे राहिले. पण काही लोक व्यापार करण्याकरता, उद्योग करण्याकरता देशात आले आणि आमचा देश तोडून ह्याचा मालक बनण्याचा प्रयत्न केला. जसं त्याने युरोपियन देशावर ख्रिश्चनांनी आक्रमण केले, 50 वर्षात युरोप संपून टाकले. याच ख्रिश्चनांनी अमेरिकेवर आक्रमण केले, रेड इंडियन नावाची जी संस्कृती होती ते संपवले. 30-35 कोटीच्या लोकसंख्येच्या देशात आत्ता 5-50 हजार लोक शिल्लक राहिलेत. रेड इंडियन पुरा देश व्यापून टाकले ख्रिश्चनांनी. आणि ही लोक भारतावर कोणी आक्रमण केलं नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, आमच्यावरही आक्रमण चालू आहे. 2000 वर्षांचा आक्रमण आम्ही झेलत आलो आहे. इसवी सनच्या आसपासला अलेक्झांडर आला. नुकत्याच त्यांच्या धर्माची स्थापन झालेली होती तेव्हा, येसूंची. त्यावेळी या देशावर आक्रमण करून आला. चंद्रगुप्तांच्या माध्यमातून चाणक्यांनी त्यांना पिटाळून लावले आणि ते परत गेले. त्यांच्यानंतर 200-400 वर्ष शांत असणारा या हिंदुस्थानावर इसवी सन 8व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 710ला ज्या मुस्लिम धर्माचा प्रमुख जो होता खलिफा, जो तुर्कीमध्ये राहत होता, त्यांचं लक्ष गेलं भारताकडे. तो म्हणाला भारताला जिंकायचं आणि भारताचा पुरा इस्लामीकरण करायचं असं ठरवला. त्यांनी त्यांचा एक राज्यपाल होता गव्हर्नर हज्जाद नावाचा, त्या हज्जादला पाठवला, एक 10,000 सेना घे आणि भारत जिंकायला जा. हज्जाद आला. जे कोणी येत होते त्यांचा पहिला सिंधू नदी तीरावरूनच येत होते. राजा दाहिर बरोबर त्यांच्या युद्ध झाल्या. राजा दाहिरने 10,000ची सेना आणि राजा दाहिर सेनची सेना होती 2-3 हजारांची, पण 10,000 लोकांची सेनेला पिटाळून लावला. दुसऱ्यांदा पुन्हा हज्जाद आला, 20,000ची सेना घेऊन आला. पुन्हा त्याला पराजित करून पाठवले आमच्या दाहिर सेनने. त्यानंतर हज्जादने किंवा खलिफाने त्यांच्या जवळचे नातेवाईक असणारा महम्मद बिन कासिम नावाचा एका सेनापतीला 80,000ची सेना घेऊन भारतावर आक्रमण करायला पाठवलं. आणि आक्रमण करून आला. तो नदीच्या पलीकडे होता, राजा अलीकडे होता. दाहिर सेनच्या सिंध प्रांतावर आक्रमण केले. राजांची सेना 3,000, शत्रूची सेना 80,000, तरी सुद्धा महिनाभर एक पाऊल पुढे सरकू दिला नाही राजा दाहिर सेनने. आणि आता आपण जिंकू शकत नाही म्हणून ते परत जाण्याच्या विचारात होते. तेवढ्यात आमच्यातला एक गद्दार जाऊन त्यांना मिळाला. तो गद्दार कोण होता, तर शेजारचाच एक राजा होता, दाहिर सेनचा मित्र होता, महत्वाकांक्षी होता.
तो जाऊन म्हणाला मोहम्मद बिन कासिमला, तुम्हाला दाहिर शेनला जिंकायची युक्ती मी शिकवतो म्हणाला, तुम्ही परत जाऊ नका. आणि त्या नालायकाने त्यांना सांगितला, दाहिर शेनचा विजय जो आहे त्यांच्या दैव भक्तीवर आधारित आहे. त्यांचा आराध्य दैव महादेव आहे. महादेवाचा त्यांचा मंदिर जो आहे, त्या मंदिरावर उभा असणारी जे ध्वज आहे, ते ध्वज जर खाली पाडलात तर राजा दाहिर शेनचं मनोधैर्य तुटणार आहे आणि तो हरणार आहे. एवढं एक सूत्र सांगितलं. आणि त्यांनी काही लोकांना हाताशी धरून रात्रीच्या वेळी मंदिरावरचा जो ध्वज होता त्याला असा आडवा केला. राजा दाहिर शेन सकाळी महादेवाच्या दर्शनाला गेले होते आणि बघितले, अरे आपल्या मंदिरावरचा ध्वज असा कसा वाकला. त्या मंदिराचा पुजारी सुद्धा त्यात सामील झाला होता शत्रूंच्या. म्हणाला, राजा काहीतरी अपशकुन वाटते आपल्याला, आज काहीतरी अनाहुत घडणार आहे असं वाटते मला. एवढंच 2 वाक्य बोलला आणि तो त्या 2 वाक्य दाहिर शेनच्या मनात बसले आणि दाहिर शेनचं मनोबल तुटला आणि त्याच दिवशी दाहिर शेनचा पराभव झाला आणि रणांगणामध्ये प्राण अर्पण केले त्याने. आणि मोहम्मद बिन कासिम 710 मध्ये पहिल्यांदाच जिंकले ह्या देशाचा सिंध प्रांताला. 2 मुली होत्या दाहिर शेनच्या, परिमळा आणि सूर्या नावाची तरुण वयात आलेली मुली. त्या दोन्ही मुलींना तो पाहिल्यानंतर म्हणाला, ह्या मुलींना मी माझ्या खलीफाला जर दिला तर मला कुठल्या तरी प्रांताचा राजा बनवेल. म्हणून त्या दोन्ही मुलींना घेऊन तुर्कीला गेला. जाऊन खलीफाच्या दरबारात मुली उभं केला, तुमच्यासाठी भेटवस्तू आणलेले, जहापना माझ्यावर तुम्ही मेहरबान व्हा. आणि त्या दोन्ही मुली बघून राजा प्रसन्न झाला तिथला. आणि मी खुश आहे तुझ्यावर, तुला मोठा राज्य देईन, जा म्हणाला. बिन कासिम निघून गेला. त्या दोन्ही मुली हसल्या. हसल्याबरोबर राजाला थोडा अपमान झाल्यासारखं वाटलं. का हसलात तुम्ही विचारला. तेव्हा दोन्ही मुली म्हणाल्या, राजा तुमचा जो सेनापती आहे ना, हा उष्ट आणून टाकलाय तुमच्या पदरात, म्हणजे आमचा भोग यांनी घेऊन राहिलेले उष्ट तुमच्या पदरी टाकलाय म्हणाले. राजाला इतका राग आला, हरामखोराला पकडून आणा म्हणाला आत्ताच्या आत्ता. सेना धावली खलीफाची आणि बिन कासिमला उचलून आणले. अजून दूर गेला नव्हता तो. आणली आणि तिथे दरबारातच बिन कासिमचा सर छाटून टाकले. हरामखोर, असला काम करतोयस तू उपभोग घेऊन राहिलेले उष्ट मला आणून देतोयस म्हटलं आणि कापून टाकला. त्याचा म्हणणंही ऐकून घेतला नाही. कापून टाकल्यानंतर पुन्हा त्या दोन्ही मुली पुन्हा हसल्या. राजा विचारला, आत्ता का हसलात. आम्ही आत्ता हसलो ते आनंदाने हसतो आहोत म्हणाले. ज्या 80,000ची सेना हरवता हरवता आमच्या वडिलांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, ज्या सैन्याचा मुकाबला माझ्या वडिलांना करणं शक्य झालं नाही आमच्या वडिलांना, अशा एका शूर सेनापतीला या 2 लहान मुली संपून टाकल्या. आम्ही आत्ता जिवंत राहिलो काय आणि मेलो काय, बस आम्ही जिंकलो म्हणाले. आमच्या मातृभूमीसाठी आम्ही जे बोललो ते खोटं बोललो तुम्हाला. ह्यांनी काहीही केला नव्हता आम्हाला, पण ज्या माणसाने आमच्या देशावर आक्रमण करून आला होता त्याला संपवणं एवढंच आमच्या डोक्यात होता. त्याच्याकरता आम्ही खोटं बोललो आणि तुमची दिशाभूल केली आणि 80,000च्या सेनेचा जो सेनापती होता त्याला 2 लहान मुलींनी संपवले. हे इतिहासात लिहिली जाईल म्हणाले. राजाला राग आला. या दोन्ही मुलींना घोड्यांच्या पायाला बांधून फरफटत फिरवून आणा म्हणाला. ताबडतोब दोन्ही मुलींना
घोड्यांच्या पायाला बांधले आणि गावातनं फरफटत फिरवून आणले. अंगावरचे रक्त विक्त सगळी चमडी गेलेली होती, रक्त वाहत होते. दोन्ही मुली उभे राहिले दरबारात. म्हणाली, ह्याच्यामुळे आम्हाला काहीही दुःख झालेले नाही आहे. आम्हाला कळलं की तुम्हाला किती दुःख झालंय. ते दुःख आम्हाला नाही झालं, आम्हाला आनंदच झाला, कारण आमच्या वडिलांचे शत्रूला संपवले आम्ही. पण तुम्ही तुमच्या नातेवाईकाला गमावला याचा दुःख झालंय तुम्हाला. आमच्या देशाला वाचवले याचा आम्हाला आनंद झालाय, पण तुमच्या सेनापती संपलेले तुम्हाला दुःख झाले. एवढा परपटल्याने अंगावरच्या चमडी गेल्याने आम्ही काही मरत नाही म्हणाले. आम्ही तयारीने झालोय. दोघेही येताना चुरी काढले दोघांनी आणि ही चुरी आणले आम्ही. हे सुरी एवढ्यासाठी आणलेले, जर तुमच्या जनानखान्यात आम्हाला टाकले असताना अत्याचार करायला आला असता तर तुला संपवायचं ठरवलेले, आणि तुला संपवणे शक्य नसेल तर आम्ही भोगसून घेऊन मरायचं ठरवून आलो आम्ही. ही सूर्या आणि परिमळा नावाची जी कन्या आहेत, यांची इतिहास स्वतंत्र भारताच्या इतिहासात कुठेही लिहिला गेला नाही. राजा दाहिरचा इतिहास कुठेही लिहिला. ज्या राजा दाहिरने इस्लामिक सेनेला 2 वेळ परतावून लावला, त्याचा इतिहास कुठेही लिहिला गेला नाही. का? आमच्या देशातले धर्मनिरपेक्ष सरकार आला आणि आमच्या देशातले जे राजे महाराजे, जो पंजाबचा राजा होता रणजीत सिंग, इराणपर्यंत कब्जा होती त्यांची. अफगाणिस्तान पूर्णतया पंजाब प्रांतात होता. याचा इतिहास नाही शिकवला गेला आम्हाला. राजा ललितादित्य पेड हे काश्मीरचा राजा होता, काश्मीर राजधानी होती आणि चक्रवर्ती होता. इराण इराक दोन्हीही भारतात होती. त्याशिवाय पूर्ण तिब्बत भारतात होती ज्यांच्या राज्यामध्ये. असा ललितादित्य पेडांची इतिहास आम्हाला नाही शिकवला गेला. कुठेही तुम्हाला 2 ओळीचे इतिहास नाही शिकवला गेला. राजा समुद्रगुप्तांचे, जे सुवर्ण काळ मानलं जातं, त्या राजा समुद्रगुप्तांची इतिहास 2-4 ओळीमध्ये संपून टाकले. समुद्रगुप्तांची इतिहास नाही शिकवला गेला आम्हाला. पाकिस्तानमध्ये जो रावळपिंडी आहे, बाप्पा रावलच्या नावाने आहे. बाप्पा रावल हे पूर्ण अखंड भारताचे राजा होते. अफगाणिस्तानापर्यंत त्यांची सर्व ही होती, राज्य होता. आणि त्या बाप्पा रावलचा इतिहास आम्हाला नाही शिकवला गेला, नाही शिकवला गेला. एवढंच नाही, अजून खूप सारे राजे महाराजे आमच्या देशात होऊन गेले. राणा प्रतापचा इतिहास, छत्रपती शिवरायांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास किती एक पॅराग्राफमध्ये खतम. परंतु परकीय आक्रमकांचा इतिहास आमच्या शाळेच्या पठ्यक्रमात पुस्तक भरून लिहिलं गेलं. आणि या देशाचे रक्षण करणारी, धर्माचे रक्षण करणारी मंडळींचा इतिहास 2-2, 4-4 ओळीमध्ये संपवली. दक्षिणेत कृष्णदेवरायांचा इतिहास 350 वर्ष जगातलं कुठलंही साम्राज्य टिकला नाही. एकमेव 350 वर्ष राज्य करणारे विजयनगर साम्राज्य, हिंदूंचं विजयनगर साम्राज्याचा इतिहास आम्हाला नाही शिकवला गेला. शिवछत्रपतींची इतिहास पाठ्यक्रमाला जेवढा हवं तेवढा ठेवू शकले नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा इतिहास नाही शिकवला गेला आम्हाला. पृथ्वीराज चव्हाण किती वेळ या मोगलांना परतावून लावलेले होते. आम्हाला इतिहास बाबरचं शिकवलं गेला, हुमायूनचं शिकवलं गेला, औरंगजेबचं शिकवलं गेला, अकबरचं शिकवलं गेला. परंतु यांच्याबरोबर लढणारी आमचे जे राजे होते त्यांची कधीही नाही शिकवलं. त्यामुळे भारतात मला वाटतं की आज जे डोके वर काढलेले आहेत नेबळट लोक, त्या नेबळांचा डोकं जे वर आले त्या मूर्ख इतिहास शिकवल्यामुळे.
आणि आज आपण जागे झालेलो आहोत. सरकारही आता जागृत सरकार आलेले आहेत आणि हिंदूंचं काय वैभव होता. आणि आज जेवढा देश आमच्या हातात आहे, मी मगाशी सांगितले आपल्याला, जिथे जिथे आपल्या संख्या कमी होते तिथे तो प्रांत तुटून निघतो. उदाहरण काश्मीर तुम्ही पाहता. काश्मीरमधल्या हिंदूंना 80च्या आसपास बाहेर काढलं गेलं. काश्मीरी पंडित 30 वर्ष होऊन गेले जम्मूमध्ये अजून निराश्रितासारखे राहतात आणि तो प्रांत स्वतंत्र होण्याची भाषा करायला लागले. नशीब केंद्रात सरकार आला आणि 370 काढून टाकले, म्हणून तो भारताचा कायमचा अविभाज्य घटक बनला. 35 हे काढून टाकले. जर हे आले नसते केंद्रात, काश्मीर राहिला नसता. प्रत्येक वेळी काहीतरी सांगत होत. आज देश तसा नाही राहिला पूर्वीसारखा. आज एक घटना घडली की दुसऱ्याच दिवशी त्यांची सर्व पाळेमुळे खणून काढले जाते आणि उद्ध्वस्त केले जाते. म्हणून हिंदूंनी आत्ता परकीय आक्रमण या पद्धतीने नाही. आमच्या स्वामीजी मगाशी म्हणाले की आक्रमण आता दुसऱ्या पद्धतीने चालू आहे आपल्यावर. त्याचा मुकाबला करावा लागणार. छोट्या छोट्या आशा आमिष दाखवले जाते. गल्ली बोळात जातात, बिस्किट चॉकलेट ब्रेड देऊन धर्मांतर करतात. चमत्कार दाखवून धर्मांतर करतात. हिंदूंच्या चमत्कारावर तुटून पडणारे अंधश्रद्धा निर्मूलनवाले ख्रिश्चनांच्या चमत्काराच्या सभेवर आजपर्यंत एक शब्द उच्चारलेले नाही. म्हणजे हे जे लोक कोणाच्या पैशावर पाळले जातात आणि कोणासाठी कार्य करतात हे आपण सर्वजण ओळखायला पाहिजे. कोणाच्या तुकड्यावर पाळले गेले. हिंदूंच्या ज्या काही सण आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत आणि जे काही यात्रा उत्सव आहेत, यांना अंधश्रद्धा म्हणवणारी ख्रिश्चनांची इथे अमेरिकेतनं येऊन चमत्काराची मोठमोठी सभा गाजवल्या जातात आणि त्या चमत्काराच्या सभा बघून आमची लोक धर्मांतर करावं आणि त्या सभेवर आजपर्यंत बोललेले नाही. आमच्या हिंदूंच्या यात्रा उत्सवातल्या प्राणीबलीवर आम्ही त्याचा समर्थक नाही आहोत. प्राणीबलीचे प्राणीबलीवर बोलणारी माणसं मुस्लिम धर्मातील एक सण आहे ना, बकरी ईद, क्या पशुबली नाही आहे ते? त्या पशुबलीवर एक तरी अंधश्रद्धावाला आतापर्यंत गरळ काढलाय का बघा? नाही काढणार, कारण त्यांच्यावरच पाळले जात, त्यांच्या पैशावर पाळले गेलेले आहेत ते लोक. हे आमच्यावरच खाणार, आमच्यात जन्माला आले, आमच्यात खाल्ले, आमच्यात प्यायले, आमच्यात आणि आमच्याच धर्माला दूषण देत बसणार. याच्याकरता धर्म वाचवायचा आहे ना, अशा नालायकांपासून आपण सावध राहणं गरजेचे आहे. आणि आमचीच गोष्ट यांना अंधश्रद्धा वाटतात, त्यांची गोष्ट कुठलीही अंधश्रद्धा वाटलेली नाही. आमच्या गणपती आला की यांना पाणी प्रदूषण दिसायला लागतं, बरोबर? अख्ख्या कारखान्यांची मळ सगळी जाऊन मिळाले आणि पुरा नदी हात धुण्यासुद्धा योग्य नाही राहिले, तरी सुद्धा त्यांना कधीही प्रदूषण दिसत नाही. प्रदूषण गणपती उत्सव आला की दिसायला लागतं आणि लेख लिहायला सुरू करतात. जंगल तोड, ह्यांना वर्षभर जंगल तोडून ट्रकाने दर दिवशी शेकडो ट्रक येतात आणि विकले जातात, ते कधी दिसत नाही. पण आमची होळी उत्सव आले की ह्यांना लाकडं जाळू नका, जंगल नष्ट करू नका, ह्यांना सगळी सुचायला सुरू होते. याचा अर्थ मी नष्ट करा म्हणतो असा त्याचा अर्थ नाही आहे, पण हेतुपूर्वक अशा गोष्टी केली जातात. आणि एवढंच नाही, अनेको आमच्या सणावारावर सडकून टीका करतात. म्हणून आम्ही कधी कधी लाजतो. कधीही हिंदूंनी लाजू नये. आपली जे रीतिरिवाज आहेत, आज हिंदू धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्याच्याकरता आमच्या 16 संस्कारांचा व्रत व्यवस्थित पालन केलं गेलं पाहिजे. आमची सण उत्सव जे काय आहेत, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत सर्व उत्सवांचा आचरण योग्य पद्धतीने केला पाहिजे. त्यात चुकलं तर आपला धर्म आपणच नष्ट केला. जसं मगाशी स्वामीजींनी सांगितलं, आमच्या सणांचं विकृतीकरण होणार नाही याची काळजी आपणच घ्यायचं, आपणच घ्यायचं.
देश छोटा नाही आहे आणि भोवतीने कोणी मित्र नाही आहे आपली, हेही आपण लक्षात ठेवायचं. बघा, श्रीलंका आमचे मित्र म्हणता येत नाही. मलेशिया आणखीन एक राज्य प्रांत आहे, खाली देश आहे, मित्र म्हणता नाहीये. अफगाणिस्तान आता टेम्पररी. पाकिस्तान खूप जवळची दोस्त. बांगलादेश बघायलाच नको. आता आमच्या हिंदू तरुणांची कत्तल कशा पद्धतीने केली आपण 2-3 महिन्यापूर्वी बघितले. हिंदू जर अल्पसंख्यक झाला तर हिंदूंची काय हाल होणार आहे ही बांगलादेशाच्या उदाहरणावरनं आपण ओळखावं. आमच्या तरुण मुलगा झाडाला लटकले, त्याला बांधलं आणि खाली आग लावली आणि जाळून टाकले. एवढंच नाही, दुसऱ्या एका मुलाला मारायला लाट्या काठ्या तलवारी घेऊन मागे लागले, जाऊन तलावात बुडवून मारले. फार दिवस नाही, 2-3 महिन्यापूर्वीची घटना सांगतो मी तुम्हाला. पश्चिम बंगालमध्ये ज्या गावातले, मुर्शिदाबाद मधले असो किंवा सीमा भागावरची ही बंगलाच्या, ज्या पद्धतीने ज्या गावात कोणी मुस्लिम नव्हते, केवळ हिंदूंचा गाव होता, रात्री जाऊन 10,000 लोकांनी त्या गावावर हल्ला केले, तरुण मुलींवर अत्याचार केली, लूटमार केली आणि गावच्या लोकांना महिने गावाबाहेर काढले. काय केले होते बाबा? काय अपराध काय होता हिंदूंचा? काहीही अपराध नव्हता. तिथे हिंदू फक्त अल्पसंख्यक बनले आणि मुस्लिम बहुसंख्यक बनले. आम्ही काय या देशात कोणाला राहायला नको म्हणतो, काय म्हणतो? काहीच नाहीये. पण अल्पसंख्यक झालं की ही अवस्था आमची होते. महिने बाहेर राहिले आमचे बांधव. आणि एवढंच नाही, गावी गेले तर प्राणाच्या भीतीने जाऊ शकत नाही. ममता दीदी नावाची जी महिला आहे, तिला थोडक्यात काय म्हणावं समजत नाही आणि तिला काय भूत झपाटलेले माहीत नाही. पण हिंदू श्रीराम देवी ही शब्द ऐकल्याबरोबर पिसळते आणि त्यांच्यावर तुटून पडते. जन्माला आले ब्राह्मण घराण्यात, बॅनर्जी बंदोपाध्यायांच्या घरात जन्माला आली आणि अधिकाराच्या लालसेपायी, मतांच्या पायी, तुष्टीकरणापायी हिंदूंची कत्तल करण्याचे काम ही महिला करते. शेवटी सुप्रीम कोर्टाने दखल घेतली. दखल घेतल्यानंतर ती आता 2 दिवस गप्प आहे आणि कधी तुटून पडेल माहीत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एकदा कार्यक्रमाला गेलो होतो वर्धमान जिल्ह्यामध्ये, बंगालमध्ये जात असतो मी. तिथे एक ऑर्गॅनिक फार्मिंगचा आम्ही वर्कशॉप ठेवलेले. देशी गाय आणि सेंद्रिय शेती, 45 गावच्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्र बोलवले होते. तिथे जो माणूस आमचा हे कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होता, कार्यक्रम 2 दिवस असताना 2 तारखेला कार्यक्रम होता, 29 तारखेला रात्री झोपेतच मोठा दगड घालून त्याला मारून टाकले. आणि का मारले तर एवढ्या लोकांचीही इथे सेंद्रिय शेती करतात, गोमातेचे रक्षण करतात. एकच अपराध काय? गोमातेचे रक्षण करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी हा लोकांना एकत्रित करतो, म्हणजे हा हिंदू धर्माचाच एक भाग म्हणून काहीतरी करतो असं त्यांना वाटलं. आणि त्याचा बहाणा असा बनवले त्यांनी, भावकीच्या भांडणातनं मारला गेला असा करून कंप्लेंट सुद्धा होऊ दिला नाही. इतकी वाईट अवस्था आहे. आणि तिथे हळूहळू हिंदूंची संख्या कमी झाली. तर मागे जी आपली परिस्थिती झाली होती स्वातंत्र्यपूर्व काळात, ॲक्शन डे, गोपाळ फाटानी जर पुढेकार घेतला नसता तर त्याच दिवशी बंगालातले हिंदू संपले असते. त्या दिवशी गोपाळ फाटा नावाचा एक ग्रहस्थ उठून उभा राहिला आणि एक सेना तयार केला, करून मुकाबला केला, लढाई लढला, कापाकापी केला त्यांचा, म्हणून आमची लोक सुरक्षित राहिले. नाहीतर त्याच दिवशी आत्ता जो पूर्व बंगाल, आमचा जो कलकत्ता प्रांत आहे आता, तो सुद्धा त्याच दिवशी संपला असता. बंगाल फाईल्स बघा तुम्ही काय झालं. हे सर्व सांगण्यापाठीमागील हेतू एवढंच आहे. आज आपल्या अवतीभोवतीने बघा, तुम्हाला सांगतो, दर दिवशी 60,000 मुली गायब होतात भारतातले.
कुठे जातात? हे सगळे लव जिहादच्या मागे आहे. ज्या आई वडिलांनी जन्माला घातले त्यांनी सांगितले तरी सुद्धा त्या पोरी ऐकत नाही नंतर. म्हणजे संख्या वाढवायचं चालू आहे. आमच्या पोरी गेल्या आणि महाराष्ट्रातनं दरवर्षी 45,000 मुली गायब होतात. 45 ते 50,000 मुली गायब होतात. पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेले न केलेले काही काय. दुसरा, घुसखोरी. रोहिंग्या घुसखोरी करतायत, बांगलादेशी घुसखोरी करतात, पाकिस्तानातनं घुसखोरी करतात, अफगाणमधनं घुसखोरी करून येतात, येऊन इथे संख्या वाढवतात. कारण आपल्याकडे काय आयडेंटिटी कार्ड वगैरे ते दर ठरलेले आहेत, पटकन मिळते आणि व्होटर सुद्धा बनतात. 12 कोटी घुसखोर भारतात आहेत. आता 1-2 नव्हे, 12 कोटी घुसखोर भारतात आहेत. हिंदूंची संख्या घटणार की वाढणार आहे? आणि तुमच्या शेजार पाजारी जरी राहिला तरी तुम्ही कोणी सांगत नाही. हे कोणतरी बांगलादेशी इथे आलेले आहेत तुम्ही बघा म्हणून एकही पोलीस स्टेशनला कळवत नाही. आणि पोलीस स्टेशनला नाही कळवलं तर कारवाई कसं करणार? कळवत नाही, आम्हीच कळवत नाही. नाही, आम्हाला एक स्वस्तातला गडी भेटतो चला म्हणतो. आमचे कारखानदार म्हणतात हे स्वस्तातले गडी रात्रंदिवस राबणारी भेटलेत म्हणतात आणि गप्प बसतात. यातून आम्ही देशाला सुरंग लावतो हे आमच्या लक्षात येत नाही. तिसरं, वेगवेगळी 20 प्रकारची जिहाद करून एका बाजूला आणि आशा आमिषा दाखवून एका बाजूला ख्रिश्चनांनी आमची संख्या घटवत निघाली. जर अशा पद्धतीने संख्या घटायला लागली तर 2047 पर्यंत भारतीय संविधान संपून जाईल. का? लोकशाही पद्धतीने सरकार बदललं जाईल, त्यांची संख्या वाढेल. वाढल्यानंतर, कारण आमची संख्या दरवर्षी घटत चालली, हम 2 हमारा 1, हम 5 हमारे 25, ही एका बाजूला जर असंच होत राहिला तर संख्या घटेल आणि लोकशाही पद्धतीने भारतात दुसऱ्यांचा सत्ता येईल. आणि ती सत्ता जर आली तर संविधान एका दिवसात बरखास्त होईल आणि ज्याला धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम म्हणतात हे संपून जाईल. आमची मंदिरे एका दिवसात सगळे सपाट होतील आणि कपाळावरची टिळा, गळ्यातली मंगळसूत्र आणि हातातली अंगठी खडे सगळे काढून ठेवायची वेळ येईल. आणि ज्या ज्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर जवळ एका मंदिरात त्या गावात हिंदू अल्पसंख्याक बनले, मुस्लिम बहुसंख्याक बनले. परिणाम असा झाला, हायकोर्टमध्ये जाऊन एक रिट याचिका दाखल केली. इथे लक्ष्मीचे देऊळ आहे, हे दर दिवशी सकाळी संध्याकाळी आरती करतात, घंटी वाजवतात, आम्हाला डिस्टर्ब होतो आणि हे बंद करा असं हायकोर्टात पेटिशन दाखल केले गेले. संख्या कमी झाले तर काय होते हेच सांगत होतो मी. म्हणून आपण आपल्या घरात मी वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्या आई वडिलांनी घरात हिंदू धर्मासंबंधात बोलायला सुरू करा. आमच्या सणा उत्सवासंबंधात चर्चा करायला सुरू करा मुलांसमोर. केरळ फाईल्स बघा, त्या गेलेल्या पोरी जे परत आल्यानंतर ते म्हणतात की आमचे आई वडील कधीही आम्हाला हिंदू धर्माबद्दल काही बोलले नाही, आमच्या देवी देवतांबद्दल काहीही बोललेले नाही, आमच्या फिलॉसॉफीबद्दल आम्हाला काहीही चर्चा केली नाही. पण माझ्या मित्राबरोबर गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी इस्लाम धर्माची सगळे आम्हाला सांगितलं आणि मी मनापासून ते स्वीकार केली होती. तिथे गेल्यानंतर नारकीय जीवन बघून मी वापस आले आणि आल्यानंतर ती म्हणते की मी जे गेले माझ्या आई वडिलांनी मला कोणत्याही धार्मिक संस्कार केले नाही, या कारणास्तव मला जावं लागले. याचा अर्थ काय झालं? चूक आई वडिलांवर आला. का? खरंही आहे, आम्ही काही बोलतच नाही. गणपती का बसवावा कधी चर्चा करतो? नवरात्री उत्सव का करावा? देवी दुर्गेची कथा कहाणी काय सांगतो आमच्या पोराबाळांना? दसरा का करतो? ह्या सगळी माणसं एकत्र येतात. सोनं का लुटतो, सोनं का वाढतो, याची पार्श्वभूमी वैज्ञानिक काय आहे, पौराणिक काय आहे, ऐतिहासिक काय आहे, हे कधी सांगतो आम्ही? नाही. आमची शिवरात्रीचे उत्सव आम्ही का साजरा करावा, कशामुळे साजरा करावा, कसं साजरा, कधी चर्चा करतो घरात? नाही करत. आम्ही जर केलं असता तर आमची मुलं जातील कसे, आमची मुली जातील कसे?
आज तरी परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो, जिथे जिथे IT कंपनी आहेत तिथे शेकडो मुलं आमच्या मुलींना वडायच्या नादात आहेत. आमच्यातच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मुलाला मी नोकरी दिली, मी जरासा मोठ्या मनाचा म्हणून. लॅब OT टेक्निशियन म्हणून एकाला नोकरी दिली. दिल्यानंतर आमच्या लक्षात आला आमच्याच नर्सिंग स्टाफवर तो काहीतरी करतोय. एका मुलीला जाळ्यात वडला. हे लक्षात आल्याबरोबर त्याला धरलं आणि 4 ठोकून त्याची मोबाईल काढून घेतलं. घेतल्यानंतर त्या मोबाईलमध्ये 1 नाही 8 मुलींबरोबर त्याचा अफेअर चालू होता. त्याची 2 बायका होत्या, 3 मुलं ऑलरेडी त्याला होती, लग्न केलेले बायकाही होत्या आणि 3 मुलंही त्याची होती. ती सोडून 8 मुलींना आत्ता आपल्या जाळ्यात ओढलेलं होता. ही सुनियोजित कट रचून हे सर्व कार्य चालू आहे, हे आपण कोणी विसरून चालणार नाही. हे मी म्हणत नाही, आणि ही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने मान्य केले या देशात लव जिहाद चालतो, हे मान्य केलेले आहे. आम्ही जाऊन कोणाशी भांडण करा, मारामारी करा असं म्हणत नाही. आमची माल मुद्देमाल आम्ही सुरक्षित ठेवायचं आहे. आमच्या घरात आम्ही संस्कार चांगले ठेवायचे. कालच माझ्या कानावर आले, मुलगी बिहारची, मैथिली ब्राह्मण घराण्यातली, आई वडील मिलिटरीत सर्व्हिसला आहे, मुलगी बेंगलोरला काम करते IT मध्ये, आणि मुलगा केरळचा मुसलमान आहे. त्याचा मोबाईल काढून घेतल्यानंतर लक्षात आला की त्याची 100 दोस्त आहेत. ह्यांच्यासारखेच लव जिहादच्या जाळ्यात मुली ओढण्याची ठेके घेतलेले 100 मुलं बेंगलोरच्या IT पार्कमध्ये कामाला आहेत. प्रत्येक मुलाचा कर्तव्य नोकरी गौण आहे, आणि ह्या मुलींना पूस लावून आपल्या जाळ्यात ओढायचं, लग्न करायचं, 2-4 मुलं काढायचं, रस्त्यावर टाकून द्यायचं. तल्लाक 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 म्हटले की गेले बोंबलत. ही तंत्र आपण ओळखायला पाहिजे. आपली मुलं बाळा आपण सुरक्षित, मुलीच जातात असं नाही, आमची मुलं सुद्धा गेलेले आहेत. मुलं त्या मुलींच्या नादाला लागून गेले तर त्यांना कुराण शिकवायला महिन्याला 60,000 रुपये शिष्यवेतन देतात. त्यांची कॉलेज आहे, मुलाला पक्का शिकवतात. मी कोणाशी भांडण करायला नाही सांगत, मी म्हणतो आमचा संस्कार, आमची शिक्षण हे मजबूत पाहिजे आमच्या घरात, तेव्हा आम्ही धर्म सुरक्षित ठेवू शकतो. आज जर संघ नसता तर सत्ता आली नसती देशात, आणि सत्ता आली नसती ही बंगाल आणि काश्मीरमध्ये जी रणकंदन चालू आहे हे थांबलं नसतं, आणि अनेको राज्यांमध्ये चालू आहे. याकरता आपण सुरक्षित राहणं आणि देश सुरक्षित राहणं. बघा, आपल्याला जर इथे कोण पिटलं कुठलं तर दुसरीकडे जायला दुसरा देश नाही ना, हे एकच आहे आमचा. मेलो तरी इथेच, जगलो तरी इथेच. 2000 वर्ष ही आक्रमण आमच्यावर झालेत, तरी तग धरून आहोत. अजून 100 कोटी आम्ही जिवंत आहोत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं 15 वर्षात देश संपला, 17 वर्षात देश संपला, 50 वर्षात युरोप खंड संपला, अमेरिकेचे दोन्ही खंड फक्त 100 वर्षात संपले. आमची 2000 वर्ष आक्रमण चालू आहे, तरी सुद्धा आम्ही टिकून आहोत. का? आमचे संस्कार मजबूत आहेत, आणि ही संस्कार राहावं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथे उत्तम माणसं घडवून, संघाचा काहीही उद्देश नाही आहे, संघामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे. संघ कशासाठी करते? संघामध्ये 5-10 हजार जे पूर्णकालिक माणसं आहेत, तुम्हाला माहिती आहे, घरावर तुळशीपत्र ठेवून प्रचारक म्हणून काम करतात. एक झोळी लटकवतात खांद्याला आणि जा म्हणतील तिथे जातात, सांगतील ते काम करतात. तीही काम कुठली? माणसं घडवायची काम. चांगल्या माणसं घडले तर चांगला देश घडेल, बाकी काही नाही. आमच्या लोकांना उद्योग व्यवसाय चांगलं कसं देता येईल, भाषा कसं ठेवता येईल, जिवंत ठेवता येईल, आमची सणवार कसं नीट ठेवता येईल, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करणारी एकमेव संस्था देशात आहे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बोलणारी काहीही बोलतील त्याच्यावर,
पण इथे माणसं पूर्ण घरबार सोडून आलेले आहेत आणि देशासाठी काम करतात. असा देशप्रिय संघटना दुसरं कुठेही हुडकून मिळणार नाही. आणि त्या संघटनेला 100 वर्ष झाले म्हणून त्याच्या निमित्ताने ही एक जागृती करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही आपापसात भांडणं करून समाज विघटन जे होते ती थांबवायला पाहिजे. आम्ही देशी वस्तूंची वापर करायला पाहिजे, स्वदेशी वस्तूंची वापर केली पाहिजे. त्याबरोबरच स्वदेशी उत्पादनही केली पाहिजे आणि कुटुंबही सुरक्षित ठेवला पाहिजे. कुटुंबात कोणत्याही कारणास्तव मतभेद होऊन विभाजन होता कामा नये, समाज विभाजित होता कामा नये जातीवादामुळे. तेही आपण सगळ्यांना, आपल्या बंधुबांधवांना आपल्याशी घेऊन जायचं आहे. अशाच कार्य घेऊन 100वा वर्ष संपन्न करत आहे. आणि माझी एवढीच विनंती राहील समस्त हिंदू बांधवांना, आपला धर्म वाचवण्याकरता धर्म आपण समजून घ्यावं, त्याच्या आचरण नीटनेटकं घरात ठेवावं. आणि शत्रू कोणत्या कोणत्या मार्गाने शिरतात धर्म संपवण्याकरता, ह्याच्याकरता आपण सजग राहावं. आणि समाजात सगळ्यांबरोबर प्रेमाने विश्वासाने वागावं. आम्ही एवढी वर्ष राहिलो, आता काय अडचण नाही. आणि असं करून आपलं धर्म आपणच सुरक्षित ठेवायचं आहे आणि ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि आम्ही जसं राहिलो तसेच आमची मुलंही राहायला पाहिजे, ती जबाबदारी आपलीच आहे. आणि जरूर हे कार्य आपण कराल तेव्हा आमचं 100वे वर्ष संघाची स्थापनेची सार्थक होईल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. धन्यवाद. परमपूज्य महाराजांनी आपल्या अमृतमय वाणीमधून धर्म संस्कार